विनायक चतुर्थी। विनायक चतुर्थी हा गणेशाची पूजा करणारा एक खास दिवस आहे, जो गणेश भक्तांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। या दिवशी भगवान गणेश, विनायक यांची पूजा केली जाते आणि त्यांच्या आशीर्वादाने सर्व समस्यांचे निराकरण होत असल्याचे मानले जाते। विनायक चतुर्थी हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र व्रतांपैकी एक आहे। विनायक चतुर्थीची माहिती। विनायक चतुर्थी हिंदू कैलेंडरच्या अनुसार भाद्रपद शुद्ध चतुर्थीला अर्थात भाद्रपद महिन्यातील चतुर्थी साजरी केली जाते। ही तिथी भगवान गणेशाची जन्मतिथी म्हणूनही ओळखली जाते। या दिवशी संपूर्ण देशभरात गणेशोत्सव साजरा केला जातो। विशेषतः महाराष्ट्रात या दिवशी मोठ्या धूमधामने पूजा आणि उत्सव साजरे केले जातात। विनायक चतुर्थीच्या व्रताची महत्त्व। 1. गणेशाची पूजा। या दिवशी भगवान गणेशाची विधिवत पूजा केली जाते। पूजा करताना गणेशाच्या मूर्तीला हळद, कुंकू, ताजे फुले, दूर्वा आणि मोदक अर्पण केले जातात। मोदक हा गणेशाची आवडती मिठाई आहे, म्हणून त्याला विशेष महत्त्व दिले जाते। 2. उपवास व साधना। विनायक चतुर्थीला उपवास ठेवण्याची प्रथा आहे। उपवासात फळाहार केला जातो आणि संपूर्ण दिवस गणेश मंत्रांचा जप केला जातो। गणपते नम हा प्रमुख मंत्र आहे, जो पूजा करताना जपला जातो। उपवासाने भक्तांना मानसिक शांती आणि पुण्य लाभतो। 3. गणेश व्रत कथा। विनायक चतुर्थीला विशेष गणेश व्रत कथा वाचली जाते। या कथेचा मुख्य संदेश आहे की भगवान गणेश आपल्या भक्तांना संकटातून मुक्त करतात आणि जीवनात समृद्धी आणतात। एक कथा अशी सांगितली जाते की गणेशजींनी त्यांच्या आईचे संरक्षण केले आणि त्यांची कर्तव्ये पार पाडली। त्यांच्या महान कार्यामुळे देवता त्यांना अत्यधिक आदर देतात। 4. गणेश प्रतिमेची प्रतिष्ठापना। काही भक्त गणेशाची मूर्ती घरात स्थापित करून त्याची पूजा करतात। घरातील सर्व सदस्य एकत्र येऊन या दिवशी पूजा करतात, ज्यामुळे घरातील वातावरण पवित्र आणि सुखमय होते। 5. दैनंदिन कर्मे आणि साधना। या दिवशी भक्त आपल्या दैनंदिन कर्मांची शुद्धता राखण्यासाठी गणेश पूजन करतात। लहान लहान समस्यांपासून ते मोठ्या अडचणींवर नियंत्रण ठेवण्यासाठी भगवान गणेशाची कृपा मिळवण्यासाठी भक्त व्रत पाळतात। 6. गणेशाची पूजा करण्याचे फायदे। पापांचे नाश। गणेशाची पूजा केल्याने पापांचे नाश होतो। संकटांवर विजय। जीवनातील अडचणींवर विजय मिळवण्याचा मार्ग मोकळा होतो। धन व ऐश्वर्य प्राप्ती। भगवान गणेश यांचे आशीर्वाद मिळाल्यास आर्थिक समृद्धी साधता येते। संस्कार आणि शुद्धता। घरात शांती, प्रेम आणि आनंदाचे वातावरण निर्माण होते। गणेश पूजा विधी। 1. गणेश मूर्तीची स्थापना। घरात किंवा पूजेच्या स्थळी गणेश मूर्ती स्थापित केली जाते। मूर्ती स्थापन करण्यापूर्वी स्थान शुद्ध करणे आवश्यक आहे। 2. पूजा साहित्य। हळद, कुंकू, तुळशीपत्र, दूर्वा, पाणी, फुले, मोदक आणि नैवेद्य अर्पण केले जातात। 3. पूजा मंत्र। गणपते नमः या मंत्राचा जप केला जातो। या प्रकारे गणेशजींच्या आशीर्वादासाठी प्रार्थना केली जाते। 4. अक्षतांचा वापर। पूजा करताना अखंड अनाज, अक्षत वापरणे आवश्यक आहे। यामुळे पूजा पवित्र आणि पूर्ण होईल। 5. आरती व भजन। गणेशाच्या आरती किंवा भजन गाताना भक्तांची एकता आणि भक्तिरस वाढवते। विविध प्रकारांची पूजा। 1. घरातील पूजा। घरात साधी पूजा, मोदक अर्पण।